स्पेशली थँक्यू. आम्हाला बरं वाटत नाहीये आणि आम्हाला मिसळ खायची ओके आलेली आहे. आणि बरं वाटत नसताना मिसळ खावीशी वाटते. ओके आलेली आहे आणि एक मिसळच खायची आणि ते पण श्रावणमध्ये. आम्ही पण पहिल्यांदा खातोय मिसळ श्रावणमध्ये. बघूया. अशा रीतीने आजारी असताना आम्ही आलेलो आहोत श्रावणमध्ये मिसळ खायला. हा सोनू, लोक आजारपणी घरचं खातात वरण भात आणि आम्ही बघा कॉपीराईट यायला नको. बाई बाई हे बंद होईल. AC नाही गाणं. लास्ट श्रावण उपहारगृहाचा आपण एक ब्लॉग टाकलेला आणि तो सगळ्यांना खूप आवडला. खूप छान व्हायरल झाला तो. आणि मस्त इथे ऑथेंटिक असं घरगुती असं छान जेवण आहे. आणि बरं नसताना पण आम्ही इथे आलेलो आहोत मिसळ पाव खाण्यासाठी. हे म्हणजे मला कहर वाटलं पण बरं नसताना मिसळ. तू मिसळ काय खावायची वाटली बाबू? आणि ती पर्टिक्युलरली नाव घेते श्रावणमध्ये जाऊया. पण आवडली का मिसळ? हो. तिखट आहे मस्त. चव आली का तोंडाला? थोडंसं लिंबू पिळ म्हणजे बरं वाटेल. लिंबू पिळू? तिला बरं नाही आहे आणि म्हणाली मिसळ खाऊया. इंटरेस्टिंग आहे म्हणजे न म्हणता काय ठरलंय आपलं संध्याकाळी 7 वाजता जेवायचं. हो पण आता तिला थोडं शेअर करतो. तिला खायचंय म्हणून आलोय आणि हे बघा स्टार्टेड चालू झालेलं आहे. आता काय जाऊ दे मरू दे. पाव मागवायचा. तू खाणार मागव. मी कंट्रोल करते. मला करू दे. जाऊ दे रे. दोन पाव. थोडं बटर लावून. हां बटर नाही अजून चालतं. थोडं बटर लावून. यार अंशू माझ्या डाएटची वाट. तुला खूप लागली. दही नको पिलू प्लीज. खोकला लागलाय ना. माझ्या डाएटची वाट लावणार ना तू? ठीक आहे रे. हे बघा थोडं ऍडजस्ट. मिसळ दुसऱ्या प्लेटमध्ये आली. दही स्वतःची एक नवीन रेसिपी मिसळ आणि दही. मला सोनूची कमाल होती. तिला मिसळ खावीशी वाटते. इंटरेस्टिंग भाग आहे. अच्छा नको यार मला नको प्लीज. प्लीज मुझे नहीं चाहिए. काय यार. कशी आहे? मसा दोघं भरवत आहेत. माझी वाट. दही टाकलेलं. थँक्यू. मला एक पाव काय ना भाऊ काय ना. हां द्या थोडा. कशी आहे सर मिसळ? मस्त यार. नाही म्हणता द्या सर. वा मस्त आहे मिसळ. खूप तिखट नाही आहे. नॉर्मली मिसळ खूप तिखट असते. झणझणीत नाही आहे पण छान. आम्ही कमी तिखट खातो त्यामुळे मस्त आहे. आमच्यासाठी परफेक्ट आहे. तरी बघ तीच आहे त्याच्यामध्ये. अरे ती ऑलरेडी होती ह्याच्यातली मिसळचीच आहे. कमी झाली ना म्हणून त्यांनी एक्स्ट्रा दिली. मज्जानो नाही. काय करायचं? खेकडे. खेकड्याने काय होणार? माझा खोकला पण जाणार
आणि माझं सर्दी. कफ पण सर्दी पण जाणार. सर्दी तो जो खेकडा असतो ना त्याच्या आतमधला ज्यूस प्यायचा मग त्याचं हे पण रामबाण उपाय. सर्दीवर रामबाण उपाय. खेकड्याचा रस्सा. आता मिसळ खा, खेकड्यांना ठेवू नका आता. है ना? आज खाऊया. आज नाही, आता मिसळ पाव झाला, आता खेकडे नाही. बाबा कांदा मागव. चला आता. तिसरा पाव. तिसरा पाव. चला आता बस. तिसरा आहे. दुसरा आहे, दुसरा. चावायचा व्यवस्थित, जास्त मोठा घास घेतला. आता बस. मी पण एक पाव खाल्ला. डाएटची वाट. पाव आणि मिसळ हेल्दी आहे ना? नाही, माझा मिसळ पाव हेल्दी आहे ना? तुला बरं वाटलं का? मन शांत झालं जरा? जीवाला बरं वाटलं जरा? सर्दी जरा वाटत होती, कफ झालाय, थोडंसं कणकण होती कालपासूनच, त्यामुळे तिला जरा चटपटीत काहीतरी खावंसं वाटलं. डायरेक्ट मिसळ पावच ऑर्डर दिली. मिसळ पावचीच डायरेक्ट ऑर्डर दिली. आता उद्या आम्ही खेकडे आणतो, सगळा कफ सर्दी निघून जाईल. है ना? कसं खायचा खेकडा? तोडून खायचा, दाताने तोडायचा ना? आम्हाला नाही लागत चिमटा बिमटा, आम्ही डायरेक्ट दाताने तोडतो खेकडे. ए बाबा, तुझ्या आजची खेकड्याची करी दाखव. चाल शूट करूया आपण. बाबाच्या आजची खेकड्याची करी. चला बाय बाय करा. नाही बाबा नाही. त्यांना बाय बाय करा. बाय बाय नाही. मग काय म्हणायचं असतं बाय बाय नाही म्हणायचं तर? गुड बाय. गुड बाय. आणि मम्माला काय म्हणायचं असतं? बाय बाय नाही म्हणायचं. मम्मा काय म्हणते, काय म्हणायचं? मी येते. मी येते. बाय.